फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला काल म्हटलं होतं की आपण टेट 2023 ची तयारी सुरू करणार आहोत आणि आजपासून आपण त्याची तयारी सुद्धा केली आहे. आपण याचे 10 एकूण गेस्ट पेपर काढणार आहोत आणि त्याच्यात असे प्रश्न इन्क्लूड केले आहे की जे एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे की तसेच प्रश्न एक्झाम मध्ये सुद्धा येतील. आपण याच्यामध्ये अभियोग्यता सोबतच बुद्धिमत्ता हा सगळा पेपर, जसा की तुमचा पेपर परीक्षेचा येणार आहे तसा त्या टाईपचे एकूण 10 पेपर बनवणार आहोत. तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. लगेच तुम्हाला 5 फेब्रुवारी पासून हे पेपर भेटणं सुद्धा स्टार्ट होऊन जाईल. याची फीस नाम मात्र 200 रुपये ठेवली आहे. मित्रांनो, ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे खाली मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तर जास्त वेळ न करता चला आपण आजचा हा टेस्ट नंबर 1 सॉल्व्ह करूया. आज आपण या पेपर मधले मोस्ट इम्पॉर्टंट अभियोग्यता या टॉपिकवरचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करणे विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक 1, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली होती? राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली होती 15 ऑगस्ट 1906 रोजी. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते. ही एक संस्था होती ज्याची स्थापना सतीशचंद्र मुखर्जी आणि इतर भारतीय किंवा मेन जे नाव होतं याच्यात ते सतीशचंद्र मुखर्जी होतं. जर विचारलं कोणी केली तर यांचं उत्तर येणार सतीशचंद्र मुखर्जी यांनी. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. सतीशचंद्र मुखर्जी यांनी कधी केली होती तर 15 ऑगस्ट 1906 रोजी. आणि 15 ऑगस्ट 1906 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यासाठी कुठं केली होती तर ही बंगालमध्ये करण्यात आली. 2 गोष्टी लक्षात असू द्यायच्या सोबतच, म्हणजे या एका प्रश्नामध्ये तुमचे 3 प्रश्न कव्हर झाले. एक, राष्ट्रीय परिषदेची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1906 ला. कोणी केली? सतीशचंद्र मुखर्जी यांनी केली. आणि कोठे केली तर ही बंगाल या ठिकाणी झाली होती. ओके, तर या टाईपचे मित्रांनो मी असे प्रश्न तुम्हाला काढले आहे की जे एकच प्रश्न तुमचे 3 प्रश्न कव्हर करत आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट असे हे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 2, चिंतनशील स्तरीय अध्यापन कोणते आहे? शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित परंतु विद्यार्थी केंद्रित नसलेले, शिक्षक केंद्रित नसलेले परंतु विषय केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित आणि विषय केंद्रित व विद्यार्थी केंद्रित नसलेले, आणि चौथा आहे शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसलेले परंतु विद्यार्थी केंद्रित असलेले. मित्रांनो, हा जो भाग असतो ना अभियोग्यतेचा, जो मानसशास्त्र आकलन यावरचा आधारित जो भाग आहे हा अतिशय टफ असतो. याला जितके जास्त प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील तितकं तुमचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे एकही प्रश्न स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, कारण ते तुमच्यासाठी फायदेमंद ठरणार आहे. आणि जर तुम्हाला हे सगळे टेस्ट पेपर गेस्ट पेपर पाहिजे असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, खाली जी पाटी जात आहे याच्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ही तुम्ही प्राप्त करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, शिक्षक केंद्रित किंवा विषय केंद्रित नसलेले परंतु विद्यार्थी केंद्रित असलेलं जे अध्यापन असतो तो चिंतनशील स्तरीय अध्यापन मानलं जातं. प्रश्न क्रमांक 3, शिक्षणात ICTच्या वापराबाबत खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधान चुकीचं आहे? आता या प्रकारचे जे प्रश्न असतात ना मित्रांनो, इथं थोडं काळजीने वाचणं फार गरजेचं आहे. कारण इथं काय विचारलं? चुकीचं विचारलं. जर हा चुकीचं वाचण्यात नाही गेलं तर तुमचं उत्तरच बदलून जाते. त्याच्यामुळे थोडं जे प्रश्न आहे ना थोडं काळजीपूर्वक वाचत जा. तर चुकीचं विचारलंय. ओके, तर शिक्षणातील तंत्रज्ञान मुलांमध्ये सर्जनशीलतेची वृद्धी करते. करेक्ट आहे. लहान मुलांना जर तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवलं, मोबाईल दिलं, कॉम्प्युटर लावून दिलं, प्रोजेक्टर लावून दिलं तर मुलांमध्ये सर्जनशीलता वृद्धी होते त्याची. करेक्ट आहे, हे तर चुकीचं नाहीये. सध्याच्या काळात शिक्षण हे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर जास्त अवलंबून आहे. करेक्ट आहे. सध्या ऑनलाईन कोचिंग क्लासेस तुम्ही बघा किंवा शाळांमध्ये दूरस्थ शिक्षण जी पद्धती होती कोरोना पिरियडमध्ये जे होतं सगळं ऑनलाईन चालू होतं. तर माहिती तंत्रज्ञानावर बरंचसं डिपेंडेंट होतं. तर याच्यात दोन्ही चुकीचं नाही, दोन्हीचे दोन्ही करेक्ट आहे. पण आपल्याला विचारलं चुकीचं, मग चुकीचं तर एकही नाही. मग ऑप्शन काय असणार? यातील कोणतंही नाही. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. ओके, प्रश्न क्रमांक 4, चांगल्या नेत्याचा चारित्र्य संबंधित गुण असतो. आदर्श कल्पना आणि प्रेरणा देणारा, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचं प्रतीक, आकर्षक व्यक्तिमत्व की आधुनिक दृष्टिकोनातून पूर्णपणे वंचित. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, आदर्श कल्पना आणि प्रेरणा देणारा आत्मा. चांगल्या नेत्याचा चरित्र कसा असला पाहिजे? आदर्श कल्पना आणि प्रेरणा देणारा आत्मा. तर जो इथं नेता आहे ना तो इथं शिक्षकाला संबोधलेला आहे की शिक्षक हा अध्यापन प्रगतीला अतिशय महत्वाचा घटक आहे. शिकण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि प्रत्यक्ष आणि वास्तविक जीवनात अनुभव देण्यासाठी शिक्षकाला या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. तर मुख्यतः शिक्षकाने विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं पाहिजे आणि विविध अध्यापन शिक्षण क्रियाकलापांद्वारे त्यांना चांगल्या अनुभवासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याचं चरित्र जे आहे ते आदर्श आणि प्रेरणा देणारं असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 5,
मुख्याध्यापकाची प्रशासकीय गुणवत्ता काय आहे? बघा, थोडा क्लिष्ट प्रश्न आहे. आता इथं थोडंसं गोंधळून जाण्याची शक्यता असते. तुम्ही शालेय व्यवस्थापन हा डीएड मध्ये पाठ शिकला असाल, सब्जेक्ट एक होता शालेय व्यवस्थापन, त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. मानसशास्त्रामध्ये सुद्धा इन्क्लूड होतो. कुशल नियोजक असला पाहिजे, कुशल प्रशासक असला पाहिजे, कुशल संघटक असला पाहिजे की समर्पण देणारा असला पाहिजे? त्याचं उत्तर आहे कुशल प्रशासक असला पाहिजे. आपण प्राचार्य किंवा जो मुख्याध्यापक असतो तो शाळेचा एक भाग किंवा प्रमुख असतात, ज्याचं कार्य विभागाचे एकूण उद्दिष्ट आणि प्रत्येक विद्यार्थ्याची गरजा पूर्ण करण्यासाठी शाळांना समर्थन आणि मदत करणे हा आहे. शाळेमध्ये नेतृत्व, दिशा, समन्वय प्रदान करणे हे मुख्याध्यापकाची अतिशय महत्वाची जबाबदारी आणि भूमिका असते. त्याच्यामुळे तो कुशल प्रशासक असणं फार गरजेचं असते. प्रश्न क्रमांक 6, अध्यापन शिक्षण प्रक्रियेत संगणकाचा वापर होतो. समर्थन देण्यासाठी, शिक्षण प्रक्रियेत समर्थन देण्यासाठी, शिकण्यास समर्थन देण्यासाठी, रिमोटवरून संपर्क साधण्यासाठी की वरीलपैकी सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. चारही गोष्टींसाठी. शिक्षण प्रक्रियेसाठी सुद्धा समर्थन देतो, शिकण्यास सुद्धा समर्थन, आणि रिमोट संपर्क साधण्यासाठी म्हणजे दूरवरून संपर्क, म्हणजे जसं की दूरस्थ एज्युकेशन कोरोना पिरियडमध्ये बरेचसे शाळांनी ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम राबवली होती. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर येणार. प्रश्न क्रमांक 7, रिकामी जागा हा उत्तम शिक्षकाचा एक अत्यावश्यक गुण आहे. मजबूत विषय ज्ञान, अध्यापनात अस्सल आवड, भाषेचा अस्खलितपणा की चांगले सादरीकरण? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, अध्यापनात अस्सल आवड. अध्यापनात अस्सल आवड हा शिक्षकाचा एक अत्यावश्यक गुण मानला जातो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नीचे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा. आणि तुम्हाला या नोट्स सगळ्या पाहिजे असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आणि कोणकोणत्या विषयाची तुम्हाला तयारी करून पाहिजे ते सुद्धा मला सांगा. आपण दररोज या प्रकारची व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून टेट 2023 ची तुमची संपूर्ण तयारी आपल्याद्वारे झाली पाहिजे. आणि तुम्हाला याबद्दल काही शंका असेल त्या सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. यादी 2 सह सूची 1 जुळवा. यादी काय म्हणते? रचनात्मक मूल्यमापन, सारांश मूल्यांकन, निकष संदर्भित चाचणी आणि नॉर्म संदर्भित चाचणी. आणि यादी 2 आहे. रिपोर्टिंगसाठी पर्सेंटाइल आणि स्टँडर्ड स्कोर वापरले जातात. निपुणतेचे सूचक, त्याचा वापर करण्याचा हेतू, व्याप्ती आणि सुधारण्याची क्षमता. त्याचा हेतू शिक्षण मानांकनाचा न्याय करणे. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर इथं निवडायला सांगितलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन नंबर, बघा आपण थोडं पहिले जुळून पाहू. रचनात्मक मूल्यमापन हे काय आहे? तर रचनात्मक मूल्यमापनाद्वारे त्याचा वापर करण्याचा हेतू आणि व्याप्ती आणि सुधारण्याची क्षमता ओळखणे हा रचनात्मक मूल्यमापनाचा उद्देश असतो. सारांश मूल्यांकनाचं काय? तर सारांश मूल्यांकनाचा असतो मित्रांनो, त्याचा हेतू असतो शिक्षण मानांकनाचा न्याय करणे. निकष संदर्भीय चाचणी, तर निकष संदर्भीय चाचणीचा असतो निपुणतेचे सूचक मानकेचा असतो. आणि नॉर्म संदर्भित असतो रिपोर्टिंगसाठी पर्सेंटाइल रँक स्टँडर्ड. म्हणजे 3 4 2 1 3 4 2 1 म्हणजे ऑप्शन नंबर 1च याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9, शाळांमधील माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान शिक्षकांना त्यांच्या कोणत्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणण्याची संधी देतात? सुधारित शैक्षणिक सामग्री, अधिक प्रभावी शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धती, अधिक परस्पर संवादी शैक्षणिक साहित्य की वरील सर्व? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, वरील सर्व. वरील सर्व. माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान हे शिक्षकांना कोणत्या पद्धतीमध्ये बदल घडवण्याची संधी देतात? सुधारित शैक्षणिक सामग्रीमध्ये सुद्धा, प्रभावी शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा, आणि अधिक परस्पर संवादी शैक्षणिक साहित्य म्हणून सुद्धा त्याचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 10, अध्यापन शिक्षण प्रक्रियेत उपयुक्त ठरू शकणारे माध्यम आणि संसाधने ओळखा. वृत्तपत्रे, चित्रे, प्रदर्शने. याचं योग्य उत्तर काय? तर वृत्तपत्र सुद्धा उपयोगी पडतो, चित्र सुद्धा आणि प्रदर्शने सुद्धा. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 11, उच्च शिक्षणावरील 10वी पंचवार्षिक योजना पद्धतीवर लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्या? आंतरराष्ट्रीयकरणावर, ग्रामीणीकरणावर, सार्वत्रिकीकरणावर, सार्वत्रिकीकरणावर की ICT अभिमुखतेवर? सोपा प्रश्न आहे. उत्तर तुम्ही सहज याचं उत्तर देऊ शकता. याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4, ICT अभिमुखता. आता इथे म्हटलं 10वी पंचवार्षिक योजनाची. 10वी पंचवार्षिक योजना कधी राबवली गेली? तर ही राबवली गेली होती 2002 ते 2007 या कालावधीमध्ये. याचे प्रमुख उद्दिष्ट होतं की दरवर्षी 8% GDP वाढ मिळाली पाहिजे आणि 2007 पर्यंत दारिद्र्यात 5% कपात झाली पाहिजे आणि कमीत कमी कामगार शक्तीत भर घालण्यासाठी फायदेशीर आणि उच्च गुणवत्तेचे रोजगार उपलब्ध करून देणे आणि साक्षरता आणि वेतन दर 2007 मधील किमान 50% कमी करणे. त्याच्यात 20 कलमी कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात आलं होतं. आणि या योजनेत दूरवरचे शिक्षण, औपचारिक अनौपचारिक शिक्षण, दूरचे आणि IT शिक्षण संस्थांचे एकत्रीकरण
यावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. म्हणूनच उच्च शिक्षणावर 10वी पंचवार्षिक योजना दृष्टिकोन हे पेपर ICT अभिमुखतेवर लक्ष केंद्रित करते. तर थोडंसं याच्यावर लक्ष असू द्या मित्रांनो. हे ICT अभिमुखतेवर हे उच्च शिक्षणावरील 10वी पंचवार्षिक योजना ही लक्ष केंद्रित करते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12. अस्थिव्यंग दृष्ट्या दुर्बल बालकांना रिकामी जागा संभवण्याची शक्यता असते. डायस्ग्राफिया, डायस्थीमिया, डायस्कॅल्क्युलिया आणि डायस्लेक्झिया. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 डायस्ग्राफिया. डायस्ग्राफिया एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील बिघाड ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मनाच्या किंवा शरीराच्या एका भागात बिघाड होतो किंवा ते योग्यरित्या कार्य करत नाही. दृष्टीदोष, बौद्धिक अपंगत्व, कर्णबाधितता, शारीरिकदृष्ट्या दुर्बलता यांसारखे बरेचसे हे दुर्बलतेचे विविध प्रकार आहे. अस्थिव्यंग हा अस्थि, सांधे किंवा स्नायूंशी संबंधित बालकांचं अपंगत्व म्हणून परिभाषित केलं जातो, जे बालकाच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर थेट परिणाम करू शकतो. आणि जे अस्थिव्यंग दृष्ट्या जे दुर्बल बालक असतात ना त्यांना डिस्ग्राफिया होण्याची शक्यता असते. डायस्ग्राफिया हा एक लेखन दोष आहे जो हस्तलेखनातील बिघाड, लंबसंकेतन आणि बोटांच्या क्रमयोजनेशी लिहिण्यासाठी स्नायूंच्या हालचाली संबंधित आहे. आणि हा रोग जो आहे हा एका प्रकारचा लेखन दोष आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला परिभाषित जागेत अक्षरे तयार करणे किंवा लिहिणे कठीण जाते. त्याचा परिणाम माणसाच्या हस्ताक्षर क्षमतेवर होतो. आणि डायस्ग्राफिया असलेल्या व्यक्तीला अक्षरांमधील अंतर, विचार करणं आणि एकाच वेळी लिहिण्यात अडचण सुद्धा उद्भवू शकते. लक्षात असू दे, अस्थिव्यंग दृष्ट्या दुर्बल बालकांना डायस्ग्राफिया हा रोग संभवू शकतो. प्रश्न क्रमांक 13. NEP 2020 मध्ये सध्याची 10+2 प्रणाली नवीन अभ्यासक्रमात बदलली गेली आहे. नवीन अभ्यासक्रमाची रचना काय आहे? तर NEP 2020 मित्रांनो हा मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या या टेट साठी असणार आहे. बरेचसे बदल याच्यामध्ये झाले आहे, याचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. त्या सगळ्या NEP आपण आपल्या पेपर टेस्ट मध्ये घेतला आहे, त्याचा अभ्यास आपण इथं करून घेणारच आहोत. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आता जो नवीन पॅटर्न आहे 10+2 ऐवजी तो असणार आहे 5+3+3+4. पहिले 5 वर्ष याच्यामध्ये पहिले 3 प्री प्रायमरीचे आहे, नंतर पहिली दुसरी इयत्ता, नंतरचे 3 वर्ष तिसरी, चौथी आणि 5वीची आहे. नंतरचे 3 वर्ष 6वी, 7वी, 8वीची आहे. नंतरचे जे 4 वर्ष आहे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या प्रकारची याची विभागणी आहे 5+3+3+4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14 पाहूया. नवोदय विद्यालयांचा मुख्य उद्देश रिकामी जागा ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थी निर्माण करणे, शहरी प्रतिभावान विद्यार्थी निर्माण करणे, फक्त शहरी भागातील विद्यार्थिनी की फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थिनी? याचं योग्य उत्तर आहे ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थी. तुम्ही जर हे पाहिलं असेल ग्रामीण नवोदय विद्यालय याचे जे विद्यार्थी फॉर्म भरतात ते ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात. मग तो विद्यार्थी असो की विद्यार्थिनी असो सगळे ग्रामीण भागातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. जिल्ह्याच्या ठिकाणी हे विद्यालय असते. केंद्रीय विद्यालय केंद्राद्वारे तो चालवला जातो आणि उच्च कोटीच्या सुविधा तिथं उपलब्ध करून दिल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15. भाषेची पहिली पायरी रिकामी जागा ही होय. ध्वनी भाषा, हावभावाची भाषा, शब्द भाषा की लिपी भाषा? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 हावभावाची भाषा. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 16. मातृभाषेतून रिकामी जागा विकास होतो. शारीरिक, बौद्धिक, प्रेमाचा की अभिवृत्तीचा? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अभिवृत्तीचा. मातृभाषेतून अभिवृत्तीचा विकास होतो. प्रश्न क्रमांक 17. भाषा व्यक्तिमत्वाचा रिकामी जागा असतो. काय असतो तो? व्यक्तिमत्वाचा असतो मित्रांनो आरसा. काय असतो? आरसा. प्रश्न क्रमांक 18. बालकाचा व्यक्तिविकास ही एक रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे. कशी आहे? हळूहळू, जोरात, सतत की न चालणारी? ही आहे हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 19. शालेय कार्य यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन, संघटन आणि रिकामी जागा या 3 गोष्टींची आवश्यकता असते. कोणत्या 3 गोष्टींची आवश्यकता असते? व्यवस्थापन, संघटन. तिसरी कोणती? तर ती तिसरी बाब असते मित्रांनो ऑप्शन नंबर 2 प्रशासन. व्यवस्थापन, संघटन आणि प्रशासन. प्रश्न क्रमांक 20. शैक्षणिक व्यवस्थापन हा शालेय कार्याचा रिकामी जागा आहे. तो शालेय कार्याचा आरंभ बिंदू असतो. काय असतो? आरंभ बिंदू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 21. ज्ञानाचा व्यवस्थित केलेला संग्रह म्हणजे काय? तर ज्ञानाचा व्यवस्थित केलेला संग्रह म्हणजे तंत्रज्ञान. काय होतो? तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 22. 1964 ते 66च्या कोणत्या आयोगाने विज्ञान हा विषय अनिवार्य केला? कोणता आयोग होता ज्याने 64 ते 66च्या पिरियड मध्ये विज्ञान हा विषय कंपल्सरी केलं होतं? तर तो आयोग होता मित्रांनो ऑप्शन नंबर 2 कोठारी आयोग. प्रश्न क्रमांक 23. प्राथमिक स्तर किती वर्षाचा असतो? तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो थोडंसं त्याच्यावर काळजी घ्या, कारण की नवीन शैक्षणिक धोरण आहे ना त्याच्यामध्ये बदल आहे, परंतु जो हा आपली जी टेट होत आहे ही जुने शैक्षणिक धोरण सध्या लागू आहे आणि तेव्हाच ही टेट होत आहे. म्हणून जुने शैक्षणिक धोरणामध्ये 1ली ते 5वी हा शैक्षणिक धोरण आहे. म्हणजे हा ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3.
प्रश्न क्रमांक 24, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र ही व्याख्याने कोणी केली? विलियम कुन, टर्मन, वॉटसन की फ्राइड? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 वॉटसन याने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25, निरीक्षण नोंदवण्यासाठी निरीक्षक हा रिकामी जागा असावा लागतो. सुसंस्कृत, शिकलेला, प्रशिक्षित की बुद्धिमान? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रशिक्षित. निरीक्षण नोंदवण्यासाठी निरीक्षक हा प्रशिक्षित असावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 26, मानसशास्त्राचे अध्ययन शिक्षकाला अध्ययनाची दिशा व रिकामी जागा देते. काय देते? तर ते देते उद्दिष्ट. दिशा व उद्दिष्ट देते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 27, जीवन वृत्तांत सांगताना त्यांची रिकामी जागा काही महत्वाचे दुवे विसरले जाण्याची शक्यता असते. अध्ययनातील, अभ्यासातील, वर्तमान काळातील की चरित्रातील? आणि याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 चरित्रातील. प्रश्न क्रमांक 28, समन्वयामुळे पाठ कसा होतो? मनोरंजक, आकर्षक, कंटाळवाणा की निराशाजनक? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मनोरंजक. प्रश्न क्रमांक 29, विज्ञान अध्यापनामुळे वाव मिळतो. कशाला? अवबोध, संवेदना, बुद्धिमत्ता की संबोध? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बुद्धिमत्ता. ऑप्शन नंबर 3 बुद्धिमत्ता. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 30, ज्या विद्यार्थ्यांना पालक नाहीत मग तुम्ही त्यांच्यासोबत कसं वर्तन कराल? त्याच्या मदतीसाठी मुख्याध्यापकांना शिफारस कराल, त्यांना सहानुभूती देऊन आनंदी ठेवाल, त्यांना वर्गाच्या समोर बसवाल की त्यांना पालकांसारखे प्रेम देणार? योग्य उत्तर आहे त्यांना सहानुभूती देऊन आनंदी ठेवणार. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर होणार. या ठिकाणी मित्रांनो हे 30 क्वेश्चन पहिला पार्ट आपण इथं पाहून घेतला. पुढचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट करून अवश्य सांगा. टेस्ट सीरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकाच मित्रांनो, धन्यवाद.